अरे तुला आठवत लहानपणी म्हणजे आपण अभी तो अपन बड़े हो गए, अभी अपन कहानी सुनाएंगे लोगों को. हा, पण लहानपणी आपण ऐकायचो की आपण भुताच्या जेव्हा गोष्टी. भाई क्या फटती थी. हा, पण ज्यावेळेला मोठे झाल्यावरती आहे ना, ते जे पण अनुभव घेतले ना, ते स्वतःहून अनुभव घेतले, त्यावेळेला ते मग कळलं की आपण लहानपणी ज्यांच्यावरती हसायचो, खोटं आहे काय, मूर्ख बनवतात, त्या बनवतात काय, नाही 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 असं नाही आहे खरं. तुला माहिती आहे एक किस्सा मी सांगतो तुला. माहिती आपण एकत्र कामाला होतो एअरपोर्टला. मी ऐकलं होतं की एअरपोर्ट इज वन ऑफ द हॉन्टेड प्लेस. पण तेव्हा मला आहे ना विश्वास नसता बसायचा. पण हे मी जेव्हा स्वतः अनुभव घेतला, मला रात्रीचं मी तिकडे नाईट शिफ्ट करत होतो. सीन काय झालं, मला माझ्या मॅनेजरने सांगितलं की महेश जा, आता पुशबॅक करायची आपल्याला फ्लाईटला, 7 वाजताचं डिपार्चर आहे, तर तू जाऊन सगळे कोचेस वगैरे तिकडे रेडी आहेत का बघून घे. बरोबर. तर मी तिकडे गेलो. त्या तिकडे जंगल आहे बे नंबर 21च्या पुढे, लास्टला एक्झॅक्टली बरोबर. तर तिकडे गेलो. मी बोललो की मग मी जाताना मला एकाने 1-2 जणांनी असंच घाबरवून ठेवलेलं की असं असं हा भाई चल रे तिच्या आईला काय पण बोलणं. आणि रात्रीचे 3:30 वाजलेले मला आता आठवते अजूनपर्यंत. मग मी बोललो ठीक आहे चल, सगळे पेपर वगैरे घेऊन गेलो. तिकडे गेल्यावरती मी बघतोय जवळ जातो, तिकडे कोचेस साफ करण्यासाठी जी माणसं वगैरे होते तिकडे कोचेस वगैरे 2-3 असे कोचेस उभे होत्या आणि सगळ्या बंद होत्या. त्यातले एकच कोच फक्त दरवाजा उघडा होता आणि आतमधली लाईट चालू होती. तर मी बोललो की माझे आता सगळे लोडर लोक वगैरे पण माझे सगळे मित्र वगैरे मंडळी. तर मी गेलो आतमध्ये गेल्यावर मी म्हणलं अरे त्याला कोच मध्ये काही साप घुस, बाजूला जंगल होतं ते बरोबर. आणि तिकडे कोणीच नाही आणि आतमध्ये मला घोरण्याचा आवाज होता, पण ते झोपलाय. अरे झोपलेत काय त्याला, इकडे सकाळी आता 2 तासानंतर डिपार्चर आहे, तुम्ही लोक झोपले काय, कुठं झालं तो घोरतोय. मी कुठे, कोण आहे हा. आतमध्ये जाऊन बघितलं, शेवटी एकदम पुढचा दरवाजा उघडा होता, तिकडून मी आतमध्ये गेलो आणि पाठी एकदम गेलो. बघतो पर्यंत जाईपर्यंत आवाज घोरण्याचा येतोच आहे, लिटरली असा येतोय आवाज. अरे मी गेलो बघतो तर काय कोणीच नाही तिकडे. क्या बात करा. अरे कोणीच नाही, खरंच सांगतोय. आणि हे मला अजूनपर्यंत आठवते, 3:30 वाजताची गोष्ट ही. आणि पाठी गेलो बघतोय तो कोण नाही. आणि मी जसा गेलो ना, आवाज पण बंद झाला. बंद झाल्यावर मी तर पूर्ण असा पांढरात पडलो एकदम. परत रिटर्न तसाच पाठी. आणि जाणवत पण होतं, असं म्हणतात की चल भास असेल. अरे पण जर लिटरली जर कोण माणूस घोरतोय तर मग त्याचा आवाज नॉर्मली म्हणजे आपण असं कधी ग्रुप कुठे जातो, कोण त्याच्याला एक असं घोरणार, तर मग आपल्याला एक्झॅक्ट माहिती असा आवाज कुठून येतोय. ती बस रिकामी, तू घोरण्याचा आवाज येतोय, पाठवून येत होता. मी जो पळत सुटलो तिकडनं, सीन काय झालं त्याच वेळेला बरोबर असं पळताना आहे ना लाईट बंद झाली कोच मधली लाईट बंद झाली. माझी अजून हवा टाईट. मी दरवाजाच्या पर्यंत आलो होतो, जसा उतरलो आणि असं दरवाजा बंद झाला एकदम. माझ्या अंगाला अजून काटा येतो, खरंच सांगतो हे झालेलं आहे. मी उतरलो आणि नंतर मग बंद झाली लाईट, दरवाजा बंद झाला. मी बाहेर आलो, मी म्हणलं अरे काय. आणि माझा रायटिंग पॅड वगैरे जो होता ना आतमध्येच कोचमध्ये, माझी काय हिंमत होते तिकडे आतमध्ये जायची. ते झालं, बाहेर आल्यावरती तिकडे बाजूला मेंटेनन्स एक छोटस हे होतं, जागा अशी, ते तिकडे ते बसायचे लोडर्स वगैरे आणि इंजिनियर्स वगैरे. बघतो तर हॅलो, अरे कोण आहे का इकडे, कोण आहे का, कोणीच नव्हतं. आवाज तिकडे गेलेला. अरे मला हे लोक बोललेले की तिकडे जा, तिकडे आहेत सगळेजण. म्हणलं ठीक आहे. मी पहिलं तिकडे गेलो तर कोणी नव्हतं. मग मी बघितलं इकडे की बाबा कोच मध्ये आहे का, तर तिकडे जाऊन आला. इन्सिडेंट झाल्यावरती मी परत उतरलो आणि तिकडे जाऊन बघितलं की बाबा कोण आहे का खरं, पण कोणीही नव्हतं तिकडे. धावत मी आलो असाच. मला आतमध्ये मॅनेजरने सांगितलं काय यायला, काय झालं काय, घाबरत आलाय. मला अरे घाबरत म्हणजे तिकडे काहीतरी आहे. पण हे एक्सपिरियन्स वगैरे हे सगळे तेव्हा मी कोणालाही सांगायला गेलो ना, आज पण काही जण विश्वास नाही ठेवणार. मी खरं सांगतो तुला, कारण बिलीव्ह नाही करणार. तेच आहे. आता
पण त्याच्यानंतरचा अजून एक सीन सांगू तुला. गेलो तिकडे, कोणी नव्हतं, परत धावत धावत आलो. तो मॅनेजर बोलतो, अरे काय मूर्ख आहेस का, हे असं कधी काय होतं का? तर तो मी बोललो, अरे खरंच झालं बाबा, तू चल माझ्याबरोबर. आणि लिटरली तो माझ्याबरोबर आला. आम्ही गेलो. तोपर्यंत ह्या सगळ्या इन्सिडेंटला ना पाऊण तास तरी गेला. बरोबर, 45 minutes, हा, सगळं समजा. तो माझ्याबरोबर आला तिकडे. बघतोय तर काय माहितीये, तिकडे लोडर लोक 7-8 बसलेले आहेत. कोच मध्ये एक माणूस हे पण करतोय, साफसफाई वगैरे करतोय. पहिले तू मगाशी कुठे होतात? म्हणलं साहेब आम्ही इकडे 2 तासापासून आहोत. म्हणलं तोंड बंद ठेवा, तिच्या यायला मी मगाशी आलो, एक माणूस नव्हता, आता तुम्ही बोलता 2 तासापासून. भाई तेरा ये सीन तो होतो ह्याच्या मूवी सारखा झाला. मूवी सारखा माझी मूवी बनलेली तिकडे. माझी आवड आहे. तो पिक्चर ना, ते राहत 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 पिक्चर बघितला, ते थिएटर मध्ये बसलेले सगळे असतात. एक्झॅक्टली. वन ऑफ द टेरिबल आणि हॉरिफाईंग एक्सपिरियन्स होता तो माझ्या आयुष्यात. दुसरे पण आहेत पण भाई तसं तिकडे माझ्या बरोबर एक कसं झालेलं, मी माझं पण म्हणजे जेव्हा नाईटला आलेलो तो मेरे को गार्डिंग केले लागतं ते सगळं काम गार्डिंगला असायचो. एक कोणतरी जाऊन बसायचा तासाभरासाठी. तो वैसा मेरे को भेज दिया था. मेरे को बोला की तिकडे फ्लाईट थांबली आहे, जाऊन बस जा तिकडे. बोला ठीक आहे, अपना काम है होता अपन कर नाही आहे. बरोबर. तिकडे जाऊन बसलो, सीडीवर बसलेलो, क्योंकि अंदर नाही जा सकता, सगळं बंद असतं, सगळं चेक करून लॉक करून बंद केलेलं. तर तिकडे बसलेलो. मग एक इंजिनियर आला जे रात्री येतात चेक करायला सब बराबर आहे की नाही वो सब. तो आला, मग वो बोलताय की वरती जातोय, चेक करायचं आहे. ठीक आहे, जे आपले प्रोसिजर आहे ते सगळे फॉलो केलंय. उसको बोला ठीक आहे जा. 10-15 मिनिट नाही हो रहा है, मॅक्सिमम 10 मिनिटं. मी तो बोलतो 15 मिनिटं पण नाही. मी खाली बसलोय, तो बाहेर आला, दरवाजाच्या इकडे वर उभा होता. मला बोलतो भाई ऊपर आहे का तू? मी खाली बसलोय. आणि त्या टायमाला आपल्या कसे ते हे आत्ताचे मोबाईल काहीच नव्हतं, बटनवाले मोबाईल काहीच नाही, युट्यूब काहीच नव्हतं. बरोबर. मग बैठा जायचंय, मैं सो बघतो त्याला, म्हणलं क्या हो गया, तो नाही तो ऊपर आया था ना, मला बोलतो तो. म्हणलं नाही भाई, मला मैं तो इधर ही बैठा. तो बोलतो भाई मजाक मत कर. म्हणलं आणि आता कोण आपल्याबरोबर असं काय बोलत असेल तर आपण तर सिरियसच असतो ना, आपल्याला थोडी माहिती तू काय करतोय काय नाही. आता तू आणि मी आपण काय बोलतो, मला माहिती तू कधी मस्करी करतोस, कधी सिरियस आहे. तो पण म्हणजे वो सीनियर था. बरोबर. तो मैं एक्सपेक्ट कैसे करूँ कि वो मस्ती वस्ती करता रहेगा. करेक्ट. नॉर्मल त्याला विचारना, बोला नहीं मतलब मैं तो इधर ही बैठा हूँ कब से. तो परत बोलता है भाई मस्ती मत कर, ऊपर आया रहेगा तो बता दे. तो बोला नहीं मतलब मैं इधर ही बैठा हूँ, और आप जब से गए हो ना, आपका मतलब ते बघून घ्या जे पण तुम्ही एंट्री केली होती, म्हणजे त्याच्यानंतर ना कोई ऊपर आया है ना मैं ऊपर आया हूँ. तर तुम्ही जे करताय तुमचं काम झालं की तुम्ही निघायचं. बरोबर. त्यांनी तो आला, दरवाजा पण लॉक नाही केला त्यांनी, फक्त असा खेचला दरवाजा, उतरला. मग बोलता मैं कल सुबह के चेक करता हूँ. बोला अरे अभी तो आया था. मला नॉर्मली त्याला 1-1.5 तास. बरोबर बरोबर. सगळं चेक करतात ते. तो 10 मिनट में निकल गया आणि घामाघूम झालेला तो. फिर बाद में मेरे को पता चला की त्याला असं वाटलं की आतमध्ये कोणतरी धावत होतं. आणि हा इमॅजिन करू शकतो, फ्लाईट 180 माणसांची आणि तिकडे त्या साईडला जाऊन तू विचार कर किती मोठा तो डिस्टन्स. आणि तो बोलतोय की उधर कोई भागा, आणि धावला आणि वॉशरूम मध्ये गेला. आणि तो बोलतो मैं दरवाजा बाहेर से ढकेल रहा था. लॅबोरेटरी असतो ना. अच्छा तो आला ते आतमधलं, समजलं. तो बोलतो मैं ढकेल रहा था, खुल नहीं रहा था, तो मेरे को लगा कोई वॉशरूम यूज करता रहेगा. तर तो त्याच्या कामाला लागला आणि परत थोडा पुढे गेला, तो परत तोच भास झाला त्याला. आणि तो दरवाजा लाईक लिटरली ते म्हणजे आपण काय रागात आपटतो ते, तुला दरवाजे माहिती केवढे छोटे छोटे असतात, असं तो आपटला त्याने. और वो बोलता है उसके बाद मैं जो आया हूँ तेरे पास, बोलता मी त्याच्यानंतर सकाळी 7-7:30 तो आला. आणि हे त्यांनी नंतर मला सांगितलं. मी लाईक बाद में पूछना बनता ही है ना की काय झालं. मला काय वाटलं की त्याला म्हणजे झालं असेल त्याचं काम. तो बोला बाकी का कल सुबह करता हूँ. बोला हा ठीक आहे. मला झालं, लॉग आउट केलं त्याला, गेला तो. डोर क्लोज वगैरे करून लिहून झालं. परत आम्ही बसलो आणि हा भाई गेला ना, घामाघूम होता एवढा मला माहितीये. अभि अपने दिमाग में उतना थोडी चलता है की आतमध्ये एसी चालू आहे ना, कशाला काय झालं आणि काय. बोला हा ठीक आहे, झालं सांगितलं. तेव्हा नंतर जेव्हा तिने सांगितलं ना, भाई मेरी फटके हात में. मग बोला हा तर त्याचं जे पण आहे ते बघून गेला, काय बघितलं नाही बघायचं.